आणि आता बातमी आहे मिसिंग लिंकवरच्या खड्ड्यांची। ज्या महामार्गाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली त्या मिसिंग लिंकच्या रस्त्यावरती अवघ्या 49 दिवसातच खड्डे पडल्याचं समोर आलंय। अवघ्या 2 महिन्यांआधीच उद्घाटन झालेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर खड्डे पडले। या खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कामाच्या दर्जावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले। अख्ख्या राज्यालाच खड्डे पडले, रस्त्याला खड्डे पडले, यात नवल काय? मला असं वाटतं घाईघाईत सगळी कामं करायची, उद्घाटनाचा सोस मिरवायचा आणि ते काम व्यवस्थित झालंय की नाही ही बघणारी यंत्रणाच नाहीये। फक्त उद्घाटन करायची आणि श्रेय घ्यायचं, याच्यामुळे झालेला प्रकार आहे हा। मी तुम्हाला सांगितलं ना की 55% कमिशन सरकारच्या व्यवस्थेला द्यावं लागतं असं कॉन्ट्रॅक्टरनी आरोप केलेला आहे। कोल्हापूरमध्ये झालेल्या त्यांच्या अधिवेशनामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी 90,000 कोटीचं अजूनपर्यंत देयक आम्हाला त्यांनी दिलेलं नाही आणि सरकारजवळ पैसे नाही हे त्याच्यावरून स्पष्ट होतं। फक्त लूटपाटची सरकार, 55% कमिशन खाणारी सरकार, असं या सरकारचं वर्णन आता तळागाळातल्या माणसापर्यंत सुरू झालेलं आहे। कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे। मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे की कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं। आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो, या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो। पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल। मिसिंग लिंकवर 80 ते 100 किलोमीटरची स्पीड निश्चित करण्यात आली। चुकून एखादा वाहन या खड्ड्यात पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती। मिसिंग लिंकचं 10 मे रोजी उद्घाटन झालं आणि 2 जुलैला खड्डे पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। म्हणजे 49 दिवसात खड्डे पडले। जगातला सर्वात रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या मिसिंग लिंकची नोंद झाली। खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान 13.3 किलोमीटर इतक्या लांबीचा हा मिसिंग लिंक मार्ग आहे। मिसिंग लिंक तयार करण्यासाठी तब्बल 6,700 कोटी रुपये खर्च करण्यात आले। म्हणजेच 1 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी 503 कोटी 76 लाख इतका खर्च झाला। पहिल्याच पावसामध्ये मिसिंग रोडवर खड्डे पडलेत। निश्चित त्याची दखल आता त्या खातं घेत असेल। जर काही तिथं चुकीचं झालं तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई वगैरे हा नंतरचा भाग तर होताच, परंतु असं का घडलं याचं सुद्धा चौकशी करायला पाहिजे आणि पहिल्या पावसात खड्डे पडणं हे चुकीचं आहे, याचं समर्थन आम्ही करणार नाही। मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी यंत्रणा कामाला लागली, पण तिथेही ज्यांनी खड्डे भरले त्यांनी आर्थिक दिवाळखोरी दाखवली। खड्डे बुजवण्यासाठी कोणतंही तंत्रज्ञान आणि मशिनरीचा वापर झाला नाही। एखाद्या गल्लीत खड्डे भरतो त्याप्रमाणे बारीक डांबर खडी टाकून अशा प्रकारे खड्डे बुजवण्यात आले। अवघा 1 महिना उलटल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे आहे ते खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे या कामावर जे आहे ते कुठेतरी शंका उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर प्रशासनाकडून निकृष्ट दर्जाचं हे काम या ठिकाणी झालंय का, असं देखील आता सवाल संतप्त नागरिक जे आहेत आता विचारताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित समीरंजित जाधव, TV9 मराठी, खोपोली, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।